सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मी मिलन भिडे। काळी जोगेश्वरी मंदिर या देवीची माहिती आपणास देत आहे। हे मंदिर दगडूराय दत्त मंदिराच्या समोरच्या बाजूला आहे। साधारणतः 150 वर्ष जुने हे मंदिर आहे। या देवीचं महत्त्व की ही देवी त्रिनेत्र आहे आणि या देवीच्या समोर गणपती आहे। साधारणतः आपण कुठल्याही देवीच्या मंदिरात गेलो तर देवीच्या समोर सिंह असतो। देवीच्या समोर गणपती असणे याला महालक्ष्मीचं रूप म्हणतात आणि हे महाराष्ट्रात फक्त 2च ठिकाणी आहे। एक कोल्हापूरला आहे आणि एक काळी जोगेश्वरी मंदिर या ठिकाणी आहे। आमच्याकडे नवरात्राचा उत्सव धार्मिक पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात केला जातो। घटस्थापना सकाळी 7:30ला आम्ही करणार आहोत। त्याच्यानंतर पूजा अर्चा, आरती, सप्तशतीचे पाठ, श्रीसुक्ताचं पठण, मग दुपारी भजन, संध्याकाळी जोगवा, मग आरती आणि रात्री सनई चौघडा असे रोज आमचे 9 दिवस कार्यक्रम चालू। ललिता पंचमीला आमच्याकडे मंत्रजागर असतो आणि अष्टमीला नवचंडी याग असतो। तर माझी सर्वांना एक विनंती आहे की हे एक सुंदर देऊळ जरूर दर्शनाला यावे आणि लाभ घ्यावा। शुक्रवारी ललिता पंचमी आहे, त्या दिवशी आमच्याकडे संध्याकाळी मंत्रजागर असते। शनिवारी षष्ठी आहे, या दिवशी आमचे मंदिर पूर्णपणे फुलांनी सजवलेले असते। ही सजावट पाहण्यासारखी असते, तर त्याचा जरूर दर्शन घेऊन लाभ घ्यावा। नमस्कार। अजून वैशिष्ट्य म्हणजे गणपतीच्या डाव्या बाजूला काळभैरवाची सुंदर मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला शंकराचं एक छान देऊळ आहे। याशिवाय आमच्या मंदिरामध्ये औदुंबर खूप जुना आहे। तिथं औदुंबराचा पार आहे, त्या औदुंबरापाशी एक छोटीशी दत्ताची मूर्ती आहे। हे सर्व जरूर दर्शन घेण्यासारखे आहे। नमस्कार।